हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्लॉगची सुरुवात ना संध्याकाळपासून होती. आज गुरुवार होता. छान महाराजांसमोर दिवाबत्ती केली आणि दर्शन केलं. खूप छान वाटतं दिवाबत्ती केल्याच्या नंतर. आणि संध्याकाळच्या वेळेला ना दक्षूच्या अभ्यासाचं रुटीन फिक्स झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास घ्यावा लागतो. आणि ट्युशन लावण्यापेक्षा हे बरं आहे, मी अभ्यास घेते आणि तो माझ्यामध्ये रुळलेला असल्यामुळे अभ्यास पण खूप छान पद्धतीनं करतो. आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा तो खूप छान इंटरॅक्ट होतो. आणि मुलांसोबत इंटरॅक्शनचा हाच एक बेस्ट टाईम असतो. छान त्याने अभ्यास केला. आणि इथं आज आहे ना स्टिकर लावण्याचं काम चालू होतं. त्याला आज ती ॲक्टिव्हिटी मिळालेली होती आणि ते करायला त्याला खूप जास्त मजा येत होती. आणि त्यानंतर ना आजच्या संध्याकाळची सुरुवात 3 दिवसापासून ना दक्षूच्या बाबांचं सारखं चाललं होतं की मंचुरियन बनव, मंचुरियन बनव. मला चायनीज हा प्रकार खायला सुद्धा खूप जास्त आवडतो आणि बनवायला सुद्धा. मंचुरियन मी 12थला असताना शिकले होते आणि एकदम छान मला बनवता येतात. आता बाहेर पावसाचं वातावरण सुद्धा आहे आणि इतकं अनहायजेनिक पद्धतीने बनवतात ना, त्याच्यामुळे बाहेरचं खायला नको नकोसंच वाटतं. त्याच्यामुळे आज मी मंचुरियन बनवणार आहे आणि त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. चला दाखवते. आता आपण सगळ्यात अगोदर ना मंचुरियन बनवण्यासाठी कोणकोणते जिन्नस लागते ना ते तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर मी इथं ना अर्धा आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पत्तागोबी छान किसून घेतलं. त्यानंतर इथं गाजर किसून घेतलं आणि मका कट करून घेतली. याला ना असं निवडून टाकायचं नाही कारण ती फुटते तेलामध्ये, त्याच्यामुळे कट करून घेतलं. शिमला मिर्च, कांदा, कोथिंबीर आणि आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ना त्याच्यासाठी अद्रकच्या काड्या, थोडंसं लसूण निवडून घेतला, हिरव्या मिरच्या, कॉर्नफ्लावर, अद्रक लसणचं पेस्ट, त्याच्यात हिरवी मिरची सुद्धा टाकली, मैदा आणि चवीपुरतं मीठ. आणि सॉसेसमध्ये इथे चिली सॉस घेतला, सोया सॉस घेतला, विनेगर आणि टोमॅटो केचप. ह्या 4-5 वस्तू त्याच्यामध्ये घ्यायच्या. हे किसलेल्या पत्तागोबीमध्ये मी इथं हा गाजर टाकून घेते. गाजर थोडंसं मी जास्तच घेतलं कारण की मला गाजराचा टेस्ट खूप जास्त आवडतं. त्यानंतर याच्यामध्ये हा कट केलेला मका टाकून घेते. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी शिमला मिर्च, माझ्याकडे थोडी कमी होती आणि फ्रीजमध्ये ठेवून ती थोडी लाल झाली. त्यानंतर भरपूर असा कांदा आणि कोथिंबीर. दक्षूच्या बाबांना कोथिंबीर आवडत नाही पण मला खूप जास्त आवडतं ना, त्याच्यामुळे मी याच्यात टाकते. त्यानंतर याच्यामध्ये मी घेते अद्रक लसणचा पेस्ट. आता याच्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं. मीठ थोडंसं कमीच घ्यायचं कारण की आपण याला ग्रेव्ही सुद्धा बनवणार आहे ना, त्याच्यामुळे इथं चवीपुरतं मीठ घातलंय. त्यानंतर इथं चिली सॉस घेते. इथे चिली सॉस सुद्धा रेग्युलरच्या पेक्षा थोडं कमी घेते कारण की ऑलरेडी याच्यामध्ये मी ग्रीन चिलीज टाकलेले आहे ना, तर मग तो तिखट जास्त होईल आणि मग परत दक्ष खाणार नाही. त्यानंतर थोडंसं सोया सॉस जरा शिल्लक टाकायचं. कलर आणि टेक्स्चर खूप छान येतो याने. इथे मी छोटे 4 चम्मच आहे ना सोया सॉस टाकते. छान होतं हे. आणि थोडंसं विनेगर अगदी थोडंसं टाकायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर ऑप्शनल आहे, कम्प्लिटली तुम्ही स्किप पण करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप सुद्धा टाकायचं. आता याच्यामध्ये ना हे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळ्यात अगोदर. आणि मिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला एक लक्षात येईल की याच्यामध्ये किती गरज आहे मैदा आणि हे टाकण्याची, कॉर्नफ्लॉवर. आपल्याला याच्यामध्ये बिलकुल पाणी मिक्स करायचं नाहीये. अगदी याच्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढंच ऍड करायचंय. तर इथं माझ्याकडे हा मैदा आहे. थोडासा मैदा टाकून घेते आणि त्यानंतर ना थोडंफार कॉर्नफ्लॉवर आहे ना एकदम मॉइश्चर लॉक करून घेतं आणि करकरीत बनवतं मंचुरियनला. असं मिक्स करून घेऊया. हाताने मिक्स करते. आता इथं आपलं बॅटर सुद्धा तयार झालं आणि हे छान तेल पण गरम झालंय. आता हे असे छोटे छोटे बॉल्स घ्यायचे, असे जास्त मोठे करायचे नाही कारण की मग ते तळायला सुद्धा जड जातात आणि ग्रेव्ही सुद्धा मग आपली कमी असेल तर मग त्याला डीप होण्यासाठी वेळ लागतो. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि असे बॉल्स करून याच्यामध्ये सोडून द्यायचे. हो, थंड होऊ दे मग तू खा, ठीक आहे. त्यानंतर ना हे असे सोडून द्यायचे. आता याला आहे ना छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. हे अशा प्रकारे फ्राय झालं पाहिजे. एकदम छान आणि क्रंची लागतात. आणि लो फ्लेम वरती फ्राय करायचं जेणेकरून ते आतमधून शिजतात. आणि शिजलं ना मग ग्रेव्ही मध्ये सोडल्याच्या नंतर आहे ना ग्रेव्ही पूर्ण मध्ये जाते. नाहीतर असं होतं कच्चं केलं पटकन काढायचं घाईमध्ये ना ते सॉगी होऊन जातात, मग ते ग्रेव्ही मध्ये सुद्धा पसरून जातात. त्याच्यामुळे लो फ्लेम वरती छान
फ्राय होऊ द्यायचं आहे. ठीक आहे. तुमच्यामध्ये कोणाला चायनीज आवडतं ना, ते सुद्धा कॉमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये असताना तुमचं फेवरेट चायनीज पॉईंट कोणतं होतं ना, ते सुद्धा कॉमेंट्स मध्ये सांगा. ठीक आहे. टेस्ट करायचं होतं मला. टेस्ट काढायचं होतं तुला. इकडे चटका बसेल ना, खाऊन बघ. क्रंची आहे काय? खा. कसं झालं रे? छान झालं. असं वाटतं मी पहिल्यांदा मंचुरियन खाते. पहिल्यांदा मंचुरियन खातोय. टेस्ट कसा झाला? छान झाला. एकदम छान आहे, एकदम छान, एकदम परफेक्ट आहे. खरंच खूप छान आहे. एक मिनिट इथं स्टॉप नको करू. अमेझिंग बोलतो फक्त कोणी तुम्ही पण एकदा हे म्हणून बघा. आणि त्यांना सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. व्हिडिओ असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून व्हिडिओ चॅनलला फॉलो करा. ओके. आणि एकदा पण बनवून बघा, फक्त एकदम भारी लागते. जा. आता इकडे आपले भरपूर जास्त प्रमाणामध्ये छान असे मंचुरियन रेडी झाले. मंचुरियन बॉल्स हे बघा, इतके सगळे तयार झाले. एकदम छान झाले, टेस्टी करकरीत. आता आपण काय करणार आहे, ग्रेव्ही तयार करणार आहे. ग्रेव्हीसाठी तुम्हाला काय काय साहित्य लागतंय आणि कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर तर इथे तेल टाकून घेते. तेल गरम होईपर्यंत तुम्हाला साहित्य दाखवते. सगळं काढून ठेवलंय ग्रेव्हीचं सामान. आता ह्या ग्रेव्हीच्या याच्यामध्ये हे बघा, सगळ्यात अगोदर चौकोनी आकारामध्ये कट केलेला बारीक केलेला लसूण, त्यानंतर चौकोनी आकारामध्ये कट केलेला कांदा, शिमला मिर्च, परत मका, हिरव्या मिरच्या आणि ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि सोया सॉस, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि विनेगर थोडंसं टाकलं. आता हे सगळं याच्यामध्ये फोडणी देते आणि तुम्हाला ह्या पॅनमध्ये ना तेल छान गरम झालंय. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर लसूण फ्राय करून घेते. खूप जास्त तेल गरम झालं येते. त्यानंतर त्याच पॅनमध्ये ना हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून देते आणि हे छान फ्राय होऊ देते. सगळ्यात अगोदर कढई जी आहे ना ही स्टीलची आहे आणि याचं बोर्ड थोडंसं ना पातळ आहे, त्याच्यामुळे ती लवकर गरम होऊन जाते. आता इथे त्याच्यामध्ये मी टाकते कांदा, जे चौकोनी आकारामध्ये कट केला आहे ना आपण तो, आणि त्यानंतर लगेच शिमला मिर्च टाकते. आपल्याला अगदी जास्त शिजवायचं नाही, थोडंसं सॉटे करून घ्यायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप याच्यामध्ये ना अशा कोथिंबिरीच्या काड्या टाकायच्या. अशा याने खूप जास्त छान चव येतो. सांग ना त्यांना मी कामात आहे, नंतर करते. कामात आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये गाजर सॉरी मका छान फ्राय करून घ्यायचं. अशा प्रकारे याला अगदी जास्त फ्राय करून घेतलं नाही, एकदम एक तडका आल्यासारखं करून घेतलं. त्यानंतर हे सगळे जे जिन्नस सॉसेस आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकले आणि याला छान एकत्र करून घेतलं. आणि एक छोटीशी बारीक उकळी येऊ द्यायची, म्हणजे सॉसेस छान शिजतात त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर ना याच्यात कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकायची. आता आमच्या इथे ना मंचुरियनची ग्रेव्ही एकदम पातळ छान लागते, सगळ्यांनाच आवडते पातळच, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर घट्ट पाहिजे असेल तर अगदी थोडंच पाणी टाका, त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकू नका. आता तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आली आहे अशा प्रकारे. आता याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी ती सुद्धा ऍड करते. छान मिक्स करून घेते. अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आणि एक उकळी आल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपण मंचुरियन बॉल्स टाकणार. अशा प्रकारे आता बॉईल केल्याच्या नंतर अजून घट्ट होते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ थोडंच टाकायचं, कारण की याच्यामध्ये ऑलरेडी सॉसेस आणि ते आहे ना, त्याच्यामध्ये मीठ असतं. त्याच्यामुळे असं छान बघू शकता.
हे घ्या. अरे वा. तुम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणत होते ना मंचुरियन आणि आज तो अपनी पार्टी है भैया, हाँ पार्टी है आज अपनी. तुम पहले खाओ, मैं बाद में खाता हूँ. खाऊन सांगा कसं झाला. प्रत्येक वेळेस सारखं असं करू नका. खूप छान झालं. खूप छान झाले. मंचुरियन खाऊन सांगा ना कसे झाले. याचा सुपर झाला. छान झालं. दशू कसं झालं बेटा. एकदम छान, एकदम छान, एकदम छान अमेजिंग झालं. हा हा हा. भैया अपनी पार्टी है ना. स्वयंपाक तर रेडी झाला. जेवायला बसतोय आम्ही आणि दक्षूच्या बाबांना आवडलं म्हणजे परफेक्टच झालं असेल कारण की त्यांना खूप कमी गोष्टी आवडतात. दरवेळेस माझं सूप घट्ट होतं. यावेळेस कसं झालं. एकदम छान. हा. जसं पाहिजे तसं. तू सांग दशू कसं झालं. एकदम अमेजिंग झालं. तुम्ही म्हणता ना तुमच्या मागे सपोर्ट कोणाचा आहे, ही माझी सपोर्ट सिस्टम आहे. तुम्ही बघितलं ना किती छान छान मला कमेंट करतो आणि बोलतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर अजून लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.